आणि आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1,500चे 3,000 करू। मात्र तुम्ही निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिला नाहीत तर 1,500 रुपयेही काढून घेऊ असं रवी राणा म्हणाले। तर आमचं सरकार आलं की 1,500 रुपयांमध्ये आणखी वाढ करू। राणांनी 1,500 रुपयांमध्ये घर चालवून दाखवावं असं आव्हान राऊतांनी दिलंय। यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांवरही टीका केली आहे। आमच्या जिल्ह्यातले एकाही महिलेनं बोलावं की या मेळाव्यामध्ये कुठे असं वक्तव्य गंभीरतेनं बोललो, हसी मजाकच्या खेळामध्ये भावा बहिणीच्या नात्यामध्ये हे वक्तव्य खऱ्या अर्थानं बोललेलं आहे। याच्यामध्ये कुठेही असं कोणाला वाईट वाटेल असं वक्तव्य नव्हतं। भाऊ नेहमी बहिणीला मदत करते, बहिणीकडून कधी घेत नाही आणि नेहमी भाऊ मदत करत राहील। पण जेव्हा आमचं सरकार आहे तेव्हा या 1,500 रुपयामध्ये नक्की वाढ केली जाईल। 1,500 रुपयात घर चालतं काय आणि घर चालून दाखवावं। एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी ही लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतूनं आणली नसून फक्त मतं महिलांची मिळावीत, विकत घ्यावीत या हेतूनं आणलेली आहे। अजित पवार स्वतः बारामतीमध्ये पराभूत होते। बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बरं का या त्यांना पराभूत करणार। महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो, पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।